हो गावाला ना. चला निघालात. गावाला निघाले. गावाले चला 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 पटापट चला. मुंबईला जायचं. गोवा फिरायला आलेले. बॅगा जशा टमाटम झाल्या सगळ्यांच्या. ना फुल कशा होतात एवढ्या घरातून निघताना. कपडे येतात तुम्ही कोणता घरातून कसे सिस्टमॅटिक आलेले असतात. अरे निघालात. गावाला जायला लागेल ना रिटर्न. जावा सावकाश. फोन बिन करा. हां हो ते माझी बॅग पण खालीच बसव. ती तांदळाची पिशवी दे रे. ही तांदळाची पिशवी घे. तर आता इकडे बॅगा वगैरे सगळ्या पॅक होत आहेत आणि आपल्याला निघायचं मग मुंबईच्या दिशेने. आणि दूध पित आहे. अवनी काय पाहिजे. अवनी काय पाहिजे. हे हां चालेल. काय आहे ते. हेच पाहिजे. चालेल चालेल मागूया आपण. अजून काय बघ. बस झालं. हां तेवढंच पाहिजे आपल्याला. चला मंडळी प्रवासाला सुरुवात झाली आहे. साधारण एक 570 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचं आहे. तर आता आपण बागा बीचच्या इथून निघालो आहे. पहिला स्टॉप आहे सातारा. तिथे सोनाईला सोडणार आणि तिथून मग थेट जायचं आहे मुंबईच्या दिशेने. सीट रेडी. बाकीची पब्लिक रेडी झाली काय. हो चला चला मुंबईला भेटू. चला निघूया. जास्त काय गोवाला ॲक्च्युली आपण काय जास्त फिरलो नाही. फक्त जस्ट एक एन्जॉय करण्यासाठी कालचा एक इव्हनिंग आपण आलेलो आणि आता परत निघालो मुंबईच्या दिशेने. ह्या गावी वाटतं गाव असेल कदाचित. तर इथे व्ह्यू एक नंबर आहे बघा. व्ह्यू सांगतोय तू ये. तुम्ही पण या एकदा इकडे. पेडणे साईडला आपण आता पोचतोय. म्हणजे आपण ऑफिशियली आता गोवा सोडणार आणि महाराष्ट्रामध्ये आपण एंट्री करणार. जाता जाता गोव्यामध्ये डिझेल भरतोय. गोव्यामध्ये डिझेल काहीतरी 90 रुपये आणि महाराष्ट्रामध्ये 94 आहे. 4 रुपयाचा डिफरन्स आहे. किती चाललं आहे रे. 90. ओके 4चा डिफरन्स आहे. फायनली आपण आलेलो आहे सातारड्याला. तर आता इथे सोना आतमध्ये जाईल कवठणी गावामध्ये. ए दादा येतोय ना. हां इथे इथून दादा येतोय आता. तो घेऊन जाईल. तर आपण काय करायचं इकडून जाऊ शकतो कुठे. मळवली. मळवली. मलेवाडीतून पुढे मळगाव. मळगाव ना. मळेगाव हां ते काहीतरी असं जाऊ शकतो. पण आपण ते न करता काय करूया पाठीच जाऊया. सातारा ब्रिजने हायवे गाठूया. मग आपला हायवेनं सटासट गेला. बांधा बिंदा करतो. बांधा बिंदा करत सरळ सरळ. बाय बाय. एक साथ बाय बाय. बरं वाटलं. येऊ लवकर परत. लवकर या. तर आता महाराष्ट्रात आलेलो तर परत गोव्यात जाऊया 2 मिनिटासाठी. आणि ॲक्च्युली हा ब्रिज आहे ना हा सातारा ब्रिज म्हणजे तेरेखोल नदीचा ब्रिज आहे. तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवाला वेगळी करते. मधली बॉर्डर आहे ही. हे बघा. आणि तेरेखोल नदी तिथे संपते ना तिथे रेड्डी गणपती जे रेड्डीचा पोर्ट आहे तो महाराष्ट्रातला शेवटचा पोर्ट. तर आता आपण आलो आहे बांधा टोल नाका. इथे आम्हाला थांबवलं आहे. दारूच्या बाटल्या वगैरे आहेत काय विचारतात. ॲक्च्युली इथे मेन बॉर्डर आहे. तर आता पेपर वगैरे चेक होत आहे. सीट गेला आहे तिकडे. आमच्याकडे काहीच नाही. ए दारूच्या बाटल्या आणल्यात काय. नाही सर आहे ना. एक आणलंयस. ए फुलपाखरू आणायचं नसतं असं काय. असं जेली आहे. ॲक्च्युली कसं माहिती आहे का पोलिसांशी कोऑपरेट करायचं. आपल्याला माहिती आहे आपण काय आणलेलंच नाही आहे. पण शक्यतो इकडून येताना कधी आणत असाल तर एक नोट म्हणून सांगतो इथे गाडी तुमची थांबवणारच थांबवणार. हाऊ ना. मग मुंबई गोवा हायवेवरती अवनी गाडी चालवते. पी हॉर्न दे जरा. हां गिअर टाक. पाचवा हां टाक. हां पडला. चल पुढे बघ. पुढे चल पटापट हॉर्न वाजव. हां हां ते गाण्यांचं बटन आहे बघू. गाणी लावायचं. पी हां अवनी लवकरच गाडी चालवणार असं वाटतंय. चला ड्रायव्हर चेंज झालेत परत. बस झालं एवढंच. लालपरी मालवण. 11:30ला आपण निघालो होतो गोव्यामधून. आता वाजलेत किती माहिती आहे का लगभग 2:30 म्हणजे
12:30, 1:30 आणि 2:30 3 तास झाले. आपण आता जैतापूरला आलो आहे. आता इथून आहे ना पुढून 2 मार्ग आपल्याकडे आहेत. एक तर सरळ जायचं रत्नागिरीला आणि मग संगमेश्वर गाठू शकतो आपण. दुसरं आहे की राजापुरातून आतमध्ये व्हायचं आणि लांजातून मग साखरपा आणि साखरपातून देवरुख मार्गे संगमेश्वर. तर तो मधला जो आहे ना रोड तो चांगला रोड आहे. येताना आम्ही त्या रोडने चाललेलो. तर आता जाताना आपण त्याच रोडने जाणार आहे. म्हणजे जो पुढचं कसं आहे रत्नागिरी संगमेश्वर रस्त्याचं काम पण सध्या सुरू आहे. तर रस्ता थोडासा खराब आहे. मग त्याच्यापेक्षा हा अल्टरनेट बरा आहे आणि शॉर्टकट पण आहे. 40 रुपये टोल आहे. 40 रुपये बोर्ड लागला ना 40चा टोल आहे. अच्छा, हा टोल 40चा लगभग असणार आहे. बोर्ड लागलाय. टोल इकडचे तयार झालेत पण अजून चालू नाही झालेत. मध्ये चालू झालेले मग काय मॅटर झाली ते आता पूर्ण बंद आहेत. म्हणजे आता तरी मुंबई गोवा तुम्हाला फिरायचं आहे तर फ्रीमध्ये आहे. तर आपण आता आलो आहे जैतापूर राजापूर ब्रिजवरती आणि इकडेच पाठीमागे लेफ्टला रोड गेला ना तो राजापूर रेल्वे स्टेशनकडे आहे. राजापूरवाले कोण आहेत का? राजापूर जैतापूरच्या एरियामध्ये आपण आलो आहे. हा ब्रिज एक बनवला आहे ना त्याने बरंच जरा शॉर्टकट झालं सगळ्या गोष्टी. हां, तो जुना हायवे तो घाटघाट होता. हा कसा एकदम आता शॉर्टकट करून टाकला. शहरातून जायचं ना. हो, फायनली आपण आता राजापूरमध्ये एंट्री केले. पुढे साधारण 1 किलोमीटर अंतरावरती आपण मग राईड घेऊ आणि मग सरळ निघू लांजा मार्गे साखरपा. अंबळवाडीला आपण आलो आहे. तर इथून हा युटर्न आहे. हा युटर्न आपल्याला घ्यायचा. हा आपला मुंबई गोवा हायवे आपण आता सोडणार. हा वाटूल ना. हा युटर्न घेतला आणि पुढून आपण वाटूलला लेफ्ट घेणार. हां, ते वाटूल ग्रामपंचायत भेटले ना तिथे. बरोबर, ते वाटूल गाव आहे तिथे आतमध्ये. आता लेफ्ट घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपला आता रूट झाला चेंज. इथून खाली आहे. तिकडून जेव्हा येतं तेव्हा पण सेम आहे की इकडे यायचं असं आणि अशी जायचं. हो, तिकडची साईड बनली नाही अजून. हा बघा आला. हा तिकडूनच आला आहे. रस्ता बनला नाही ना. तो सर्व्हिस रोड तिकडचा पेंडिंग आहे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आणि मग आतला रोड एकदम मस्त आहे. म्हणजे इथून साखरपा रोड 1 नंबर आणि साखरपा ते देवरुख संगमेश्वर रोड पण 1 नंबर. त्यामुळे इकडून तुम्ही बिंदास येऊ शकता या रूटने. म्हणजे जर गोव्यातून मुंबई साईडला जात आहे तर हा एक अल्टरनेट रूट म्हणून चांगला आहे. कोल्हापूर मार्गे जाऊ शकता. बरेच ऑप्शन आहेत म्हणा. पण या पट्ट्यातले जी लोक आहेत ना ते इकडून जाऊ शकता तुम्ही. आणि आजूबाजूला मस्त हिरवळ आहे. हा रस्ता जो दिसतोय ना चकाचक तो तसाच आहे. म्हणजे कुठेच काय नाही, असाच्या असा रस्ता आहे. आणि ॲक्च्युली आतमध्ये लांजा जो एरिया आहे ना तो लांजामध्ये मी कधी आलोच नाही आहे. तर कधीतरी यायचा विचार आहे. कारण तसं सगळ्या ठिकाणी फिरायचं आपल्याला. पण लांजात कधी काहीच येणं जाणं होत नाही. तू गेला का रे? नाही ना. गाव आहे पण तो स्वतः बोलतो कधी जात नाही आपण. काहीतरी जाऊया निवांत एक ट्रिप करून येऊया. लांजातले कोण आहेत का व्हिडिओ बघणारे आपले? जरा सांगा तुमच्याकडे स्पॉट काय काय आहेत म्हणजे आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. हे विलवडे रेल्वे स्टेशन आहे. तर ॲक्च्युली वहिनींचं गाव आहे. इकडे येणार होतो आपण. कशाला? ते अंकिता वहिनींचं गाव आहे. तर ते इकडेच आतमध्ये कुठे जायचं मला नाही माहिती. पण हे स्टेशन आहे. राजापूर नंतर येत असेल नाही? राजापूरच्या अगोदर. हां, अगोदर भरपूर पाचल बिचलच्या जवळ आलं. पाचळला आलो आपण. रेल्वे स्टेशन पण तो आतमध्ये असणार. आतमध्ये जवळ नसेल ते. हां तेच. हां, पाचळ राणी वहिनींचं गाव. हे विकासचं गाव. विकास तू कुठं आला इकडे? तर इकडे ॲक्च्युली यायचा प्लॅन आहे. कधी येणार ते आता सांगत नाही. पण येऊ कदाचित लवकरच या साईडला पण. आणि इथूनच पुढे माचाळ पण आहे. माचाळ पण थंड हवेचं ठिकाण आहे. तर या पट्ट्याला आहेत तशी ठिकाणं बरीचशी. आपण आलो आहे वाघनगाव. वाघनगाव विशाल पांचालचं गाव आहे. तो पण बोलावतो बिचारा इकडे. या 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 कधी येणं होईल काय माहिती नाही. आतल्या पट्ट्याला आलं पाहिजे. हे माहितीच नाही. तो यायला काय सगळीकडे न्यायला तयार आहे. बोलतो या तुम्ही. पावसातून विशाल ट्रिप करूया आपण. ते पण सांगतो पावसात या, दिवाळीत या. पावसातून येऊया. पावसातून या पट्ट्याला असं ऐकलंय मी बरेचसे स्पॉट आहेत. आता 3 वाजलेत. आपण आलो भांबेडला. मार्केट आहे वाटतं. मार्केट एरिया. जेवायचं बघायला लागलं आपल्याला कुठेतरी आता. भांबेड नंतर इकडे पुढे आलात ना हा लेफ्ट गेला लांजाला. इकडे हा बघा हा लांजा नाका.
दाखव कसले गेले सब. इथे काय काय नेमकं केलं आहे. स्लो करा गाड्या फास्ट अच्छा अच्छा. स्लो करा. ढगाळ वातावरण आहे आज जरासं. इकडे गारवा आहे असं वाटतं. हो पुढे माचाळ पण येईल ना पुढे. हां हो वरच्या बाजूच्या इकडे राईटला. दाभोळीला आपण आता आलो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:48 म्हणजे 4 वाजायला आलेत. दाभोळी ॲक्च्युली मेन नाका आहे. दाभोळीवरून तुम्ही हा रोड जातो आहे साखरपा कोल्हापूर आणि त्या साईडून तुम्ही रत्नागिरी किंवा लांजाला पण जाऊ शकता आणि आपण आलो तो राजापूरला पण जाऊ शकता. म्हणजे सगळ्या बाजूंचं जंक्शन दाभोळे. आणि आपली लाल परी बघा किती जोरदार आले. दाबला मग एक ओव्हरटेक मारत घेतलं कसं तरी पूर्ण आतमध्ये आला. साखरपा भटाचा कोंड. भटाच्या कोंडाकडे चालली. साखरपामध्ये आपली एंट्री झालेली आहे संध्याकाळी 4 वाजता बरोबर. इकडे जेवायचं बघूया. हुसा संकेतमध्ये दुसऱ्या एवढं बघायचं चल जा. तसं जेवूयाचं. आणि इकडे रोड मजबूत बनतोय. हा नेमकं काय कनेक्शन आहे माहिती नाही. हा सरळ रोड गेला ॲक्च्युली कोल्हापूरला. तर तिकडून एखादा नवीन रोड बनतोय की काय माहिती नाही पण मोठाच्या मोठा रोड बनतोय. कोणाला काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. काजळी नदी आहे बाजूला. काजळी नदीच्या बाजूनेच हा मस्त रोड चाललेला आहे. साखरप्याला जेवायला थांबलेलो. जेवताना काय झालं माहिती आहे का जेवण आलं शूट करायचं विसरून गेलो. जेवणच मस्त होतं. भूक लागली होती ॲक्च्युली. इथे जेवलो आम्ही. इथे एक पेट्रोल पंप आहे. त्याच्या ऑपोजिट साईडला इकडे काहीतरी आर्या किचन करून आहे. जेवण छान होतं. आम्ही व्हेज थाळी पण घेतलेली, बांगडा थाळी आणि कोळंबी थाळी घेतलेली. तर छान होतं जेवण. कधी आलात या पट्ट्याला तर तुम्ही जेवू शकता. चला म्हणजे जेवण तर झालं आहे. आता पुढच्या प्रवासाला मी निघतो आहे. संध्याकाळचे वाजले किती माहिती आहे का 5:30. बघूया किती दिवसा मुंबईला पोचतो आहे. आणि हा रोडबद्दल मगाशी मी बोलत होता तर हा नागपूर रत्नागिरी जो पूर्ण लिंक रोड आहे ना तो ॲक्च्युली हा बनतो आहे. खूप मोठा रोड आहे आणि बरीचशी ट्रॅव्हलिंग इझी होईल असे रोड बनत आहे सगळे ठिकाणी. पण मुंबई गोवा महामार्ग काय होत नाही. हे रोड बघा किती फास्टली होत आहेत ते. भांबेडवरून आले बघा. भांबेड सुंदरी. जेवून आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. समोर गेलो तर राजापूर रत्नागिरी गोवा. राईट साईडला देवरुख संगमेश्वर. लेफ्ट साईडला डेपो. लेफ्ट साईडला आहे ना साखरपा डेपो. तर हा जंक्शन आहे मध्ये. तर इथून आपल्या राईट मोरून आता निघायचं आहे. गाडी आली बघा. कोल्हापूर चिपळूण कोल्हापूर चालली. तर इथून साधारण देवरुख आहे 16 किलोमीटर. संगमेश्वर 32 किलोमीटर. हां कोल्हापूर इथून 80 किलोमीटर. चला संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सूर्यदेव बघा डोंगराच्या पलीकडून गेलेत खाली. साखरप्यावरून देवरुखला जाताना आहे ना इकडे हा घाट रस्ता आहे ॲक्च्युली. मस्त आहे एकदम. हा पण रस्ता खूप चांगला आहे. आज रोड अपडेटचाच व्हिडिओ होतोय. पूर्ण रोड अपडेट देतोय तुम्हाला. ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे माहिती आहे तिला. प्रॅक्टिस सुरू. अरे कडक. बघ ना तेच आहे भाई. ये जायचं जरासा. चल चल बसूया. नाक्यावर पोचता पोचलाय घाटात. घाटात बरं वाटतं इथं बसूया. इथं गाव असेल वरती कुठेतरी. चल निघूया जरासा. जाऊन येऊ करता करता पोचू दे इकडे. बाय बाय बाय. हां बाय. हां ते हो बंद करतो कॅमेरा. हो बाय बाय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आपण आलो आता संगमेश्वर गावाला. आलो गावाला. आज काय आपल्याला इथे राहायचं नाही आहे. निघायचं आहे थेट मुंबईच्या दिशेने. पण येऊ लवकरच. तर हा देवरुख रोडने आपण आलो आहे. आणि हा पुढे आपला परत मुंबई गोवा हायवे. म्हणजे आपण जो स्किप केलेला राजापूरला तो आता इथे परत आपण कनेक्ट केला आहे.
तर लेफ्ट साईडून जो आला तो रत्नागिरीकडून आलेला हा मुंबई गोवा हायवे. तर आपल्याला आता राईट मारायचे आणि थेट निघायचे मुंबईला. झाड आहे वरती, झाडावर व्हाईट व्हाईट असतात, जसे की वाटेल ते काय ते पूर्ण अशी पानं वाटतात ती. कसं कुठला वेगळा प्राणी आहे चमकला ना लाईटवर. मी एकदा बघितलं संगमेश्वरांची कोण असे संगमेश्वरात येऊन गेलेलं असेल त्याला ते बरोबर आठवण. आणि थंडीच्या काळात जास्त आहे आत्ता. ते ॲक्च्युली मायग्रेट झालेले आहेत, ते या काळात मायग्रेट होतात आणि थंडी जशी जाते ना तशी परत जातात ते असं. आणि त्याच झाडावर असतात. कळलं मला, म्हणून मला डाऊट होता म्हणून विचारतो काय. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आम्ही आहोत आता कशेडी घाटामध्ये. तर ॲक्च्युली ट्रॅव्हल्स यायच्या अगोदर आम्ही निघालो आहे, कारण ट्रॅव्हल्स कशा आहेत संगमेश्वरला 8, 8:30, 9 वाजेपर्यंत असतात. तर आता कसं बरं आहे, स्किप करून आपण पुढे चाललो आहे. कोणीच नाही, आम्हीच आहोत वाटतं. वा क्या बात. साकी गाणं. अच्छा, होऊन जाऊ दे अजून एक. तेवढंच येतं मला, पोलो आज नाही. तेवढेच आता काय काय तेवढंच आवडतं. अच्छा, आशू असते तर बोलली असती की आपण अंताक्षर खेळूया आता. आशूला मिस करतं सर्व. आशू ऐशू हे सगळे आमचे कसे दिग्गज कलाकार. अजी सगळ्यांचा रोल ठरलेला असतो. काय श्वेता श्वेता पण गायब आहे, ती पण नाही आली. ती तर भरकटली आता, लग्नानंतर येतच नाही. श्वेता व्हिडिओ बघत असेल तर जरा कमेंट कर आणि कधी येणार आहेस बाबा आमच्या ग्रुपमध्ये जरा सांग. अरे आज बर्थडे पण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, आणि सर्वांनी विश करायला विसरू नका बरं का. श्वेता प्रत्येकाला रिप्लाय करेल. रात्रीचे 10:10 झालेत. आम्ही माणगावला आहोत. तर मुंबईला येताना आहे ना माणगावच्या पुढचा रोड म्हणजे साधारण वडखलचा जो पॅच आहे तो खूपच खराब आहे बऱ्यापैकी. तर आम्ही माणगाववरून आता राईट घेतला आहे, पालीला बाहेर पडणार आणि मग तिथून खोपोलीने जाऊ ना पुढे, बायना पुढे इकडे खालापूरने मग आपण सरळ मुंबई गाठायची आहे. आता म्हणजे गोव्यापासून निघताना तुम्हाला सर्व ऑप्शन्स सांगितलेले आहेत सध्या तरी. मुंबई गोवा हायवे झाला की काय मग सुसाटच झालं सर्वजण. पण माणगाववरून आतमध्ये जातो ना तो रस्ता थोडासा रात्रीचा सुनसान असतो, त्यामुळं म्हणजे सर्वजण मुलं वगैरे आहे तर ठीक आहे, फॅमिली असेल तर जरा जपून जा, एकटा दुकटा असाल तर. बाकी रस्ता छान आहे, वळणाची सगळे आहेत, वळणं भरपूर आहेत, त्यामुळं झिकझॅकमध्ये जरा गाडी सावकाश चालवा. चला निघूया थेट आता पालीला बाहेर पडायचं आपल्याला. चला रात्रीचे आता 1:30 वाजले. फायनली मालाड स्टेशनला पोहोचलो आहे. नालासोपारा गाठूया. चला बाय 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 बाय. सावकाश जेव्हा फोन करतो. हो चालेल, चला हो बाय. शुभ सकाळ मंडळी. थेट आता नालासोपारामधून. तर सकाळी ॲक्च्युली आम्ही 3च्या दरम्यान घरी आलो, म्हणजे मालाडला पोहोचलेलो आम्ही 1:30च्या दरम्यान आहे. तर 1:45ची आपली जी शेवटची आहे विरार, तर ती गाडी पकडून फायनली घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होऊन निघाले ऑफिसला. छान गेले 2-3 दिवस. छोटी ट्रिप होती. व्हिडिओ थोड्याशा उशीर आला कारण एडिटला मला वेळ मिळाला नव्हता. तर सोनाईच्या गावी गेलेलो आणि मग सोनाईच्या गावातून गोवा फिरलो आणि मग रिटर्न आलो. तर छान मजा आली. छोट्या ट्रिप अशा झाल्या पाहिजेत, म्हणजे कसं आहे थोडंसं कामातून पण जरा मोकळं वाटतं. तर चला मंडळी आता इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. 31ला गावाला जायचं आहे, तर नक्कीच गावाकडचे व्हिडिओ पण लवकरच येतील. चलो बाय बाय.